Hello students, how are you? Students, last time we saw unit number first. Now it is time for unit number second, 2.1. We also saw the chit chat activity, means warming up activity of this poem. We saw assigned questions for A, B, C, D. We saw that if you do not study well, what will happen? If you wake up late on a working day, what will happen? If we do not exercise regularly, what will happen? We also saw that what things we can do for our nation, for our family, for our friends, for our people, for the needy people, and as well as for myself, means ourselves. We also saw about my wish. What is my wish? What is my goal? What is my dream? Now it is time for actually learning of this poem. So the name of the poem is You Start Dying Slowly, and the poet of this poem is Pablo Neruda. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. You start dying slowly. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly. You start dying slowly. If you become a slave of your habits, walking every day on the same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. You start dying slowly. If you avoid to feel passion and their turbulent emotions, those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. You start dying slowly. If you do not change your life when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice, to run away from sensible advice. हो आपल्या इथं डायचा अर्थ प्रत्यक्ष मरणे असा घेऊ नका. डाय मीन्स एंड, समाप्ती होणे, नामशेष होणे. आपल्या मराठीमध्ये एक छानसा शब्द आहे बघा, पंथाला लागणे. आणि जर आपल्याला नामशेष व्हायचं नसेल, जर आपल्याला पंथाला लागायचं नसेल, तर काय करावं लागेल? हेच विचार या ठिकाणी कवीनं मांडलेले आहेत. डाय स्लोली याचाच विरुद्धार्थी शब्द आहे लिव्ह लॉंग, म्हणजे हळूहळू समाप्त होणे, याच्यापेक्षा जास्त चिरकाल टिकून राहणे. जर आपल्याला चिरकाल टिकून राहायचं असेल तर व्हॉट शुड वी डू? बरोबर, या ठिकाणी डाईंग स्लोली हा शब्द फार महत्वाचा, लक्षात घ्या. याच्यावर चांगलं फोकसिंग करा, कारण या शब्दातच सगळं काय तुमचं गमक दडलेलं आहे. डाईंग स्लोली मीन्स डाय स्लोली. डाय स्लोली मीन्स आनंदी भविष्याची आशा गमावणे. हे प्रत्येक जण जीवन जगत असताना प्रत्येक जणाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये आनंदमय भवितव्य माझं घडावं, माझ्या म्हणजे चांगल्या आशा, चांगली स्वप्न आपली निर्माण व्हावीत. पण जर आपण या कवितेत सांगितलेल्या गोष्टी जर करत असू, नकारार्थी करत असू आणि होकारार्थी दिशेने त्याचा आपण विचार केला तर आपण कधीही नामशेष होणार नाही. पण जर आपण त्याला निगेटिव्ह अर्थाने घेतलं तर नामशेष होऊ. त्यामुळं आनंद भविष्याची जर आपल्याला आशा गमवायची नसेल तर व्हॉट शुड वी डू? आपण काय केलं पाहिजे? लुक हिअर. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, व्हॉट विल हॅपन? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवासच केला नाही तर व्हॉट विल हॅपन? म्हणजे बऱ्याचशा या ठिकाणी क्लॉजेस आहेत, इफ न सुरू होणारे कंडिशनल क्लॉजेस. हे सगळे क्लॉजेस या ठिकाणी ठेवू शकता. या ट्रॅव्हलच्या जागेवर वेगळी क्रियापद आणि तिथून पुढचं वाक्य घ्या, कित्येक प्रश्न तयार होतील. जेवढी इफ न वाक्य सुरू झालेले आहेत तेवढे प्रश्न तयार होतील. हे एक मित्र हो तुमच्या लक्षात असू द्यात. सो व्हॉट विल हॅपन, काय घडेल?
If we do not travel, if we do not read, if we do not listen to the sound of life, if we do not appreciate ourselves, इतके प्रश्न तयार, अजून भरपूर प्रश्न तयार होतात. काय घडेल? एक नमुना म्हणून दिला आहे. उत्तराची सुरुवात करा. नंबर फर्स्ट आहे, इफ वी डू नॉट ट्रॅव्हल वी विल डाय स्लोली. इफ वी डू नॉट रीड वी विल डाय स्लोली. म्हणजे जीवनामध्ये जर आपल्याला डाय व्हायचं नसेल, लिव्ह लॉंग चिरकाल टिकून राहायचं असेल, आपल्या जीवन लवकर समाप्त व्हायचं नसेल, तर अकॉर्डिंग टू द पोएट वी शुड ट्रॅव्हल, वी शुड रीड, वी शुड लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, वी शुड ॲप्रिशिएट आवर सेल्फ. आपण आपलं कौतुक, सर जग आपलं नाही कौतुक करू द्यात, पण आपण तरी अप्रिशिएट केलं पाहिजे, आपलं स्वतःचं कौतुक केलं पाहिजे ना, आपली स्वतःची योग्यता ओळखलं पाहिजे ना. आपल्याला माहिती आहे ना माझ्यामध्ये किती दम आहे, माझ्या कोणत्या प्रकारची लाईमलाईट आहे, मला इतरांच्या पेक्षा ज्यादा काय जमतं, ही योग्यता ओळखा ना. आणि जर हे आपण नॉट नाही करू शकलो, यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यामुळे पोरोहो, वेन यू किल युअर, पोरोहो तुम्हाला आणखी एक माहित असावं, आपली नेहमीची पद्धत की भरपूर अर्थ या ठिकाणी स्पेलिंग त्यांचे मराठी अर्थ दिले आहेत, प्रश्न दिला आहे, त्यांचे या ठिकाणी उत्तर सुद्धा दिलं आहे. वेळाभाव आपण पाहणार नाही, फर्स्ट क्वेश्चन तरी पण पहा. व्हॉट थिंग्स कॅन लीड टू अ स्लो डेथ. म्हणजे हळूहळू जर आपण केव्हा मरू शकतो, कोणत्या कोणत्या गोष्टींना आपण हळूहळू मरू शकतो, हळूहळू नामशेष होऊ शकतो. अवॉइडिंग टू ट्रॅव्हल, टू रीड, टू लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ अँड नॉट टू ॲप्रिशिएट आवर सेल्फ कॅन पासून डेट पर्यंत सर्व उत्तर लिहा. वेळेअभावी आपण ते पाहणार नाही, नेहमी पद्धतीने तुम्ही माहित आहे तसा अभ्यास करा, तसा व्हिडिओ ऐका. वेन यू किल सेल्फ इस्टीम, जर आपण आपला आत्मसन्मान मारायचा नाही. एखाद्यानं कोण काय म्हणलं उगाच गप बसायचं. जर एखाद्यानं कोणी कुठंतरी मान अपमान इन्सल्ट आपला केला असेल तर ती गोष्ट आपल्या डोक्यात राहिली पाहिजे आणि त्याच्या जीवावर म्हणजे आपला इगो जागा झाला पाहिजे. आणि या इगो जागा झाल्यानंतर मग कौन कितने पाणी में, अरे मला काय करायचे असं खडबडून जागा झालं पाहिजे. आणि जर तुम्ही खडबडून जागा झाला नाही, तुमचा आत्मसन्मान जर तुम्ही मारून टाकला, यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यामुळे आपला आत्मसन्मान, आत्मगौरव कधीही मारायचा नाही. अरे चाणक्याचा अपमान झाला होता, त्यावेळी त्यांनी या ठिकाणी शेंडीची गाठ सोडली होती, कारण त्यांच्या सेल्फ इस्टीमला, आत्मगौरवाला, आत्मसन्मानला या ठिकाणी इजा पोचली होती. आणि त्यावेळी त्यांनी आपली शेंडीची गाठ सोडली. आणि जोपर्यंत मी त्या राजाचे राजगादी खेचत नाही आणि नवीन सम्राट निर्माण करत नाही, तोपर्यंत मी माझ्या शेंडीची गाठ मारणार नाही. हा आत्मसन्मान फार महत्वाचा आहे, तो मारू नका, नाहीतर यू विल स्टार्ट डाईंग स्लोली. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, वेन यू डू नॉट लेट हेल्प, मदत करू देणे. जेव्हा तुम्ही इतरांना मदत करून देत नाही, मला जमतं, मला नको काय शिकवू तू, मला जमतं, अरे हो. जर आपण डू नॉट टेक अदर्स हेल्प, जेव्हा आपण इतरांची मदत घेत नाही, जेव्हा आपण आत्मगौरव मारतो, जेव्हा आपण इतरांची मदत घेत नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आणि म्हणून आपल्याला इतरांची मदत घेतली पाहिजे. आपला आत्मसन्मान आपण जेव्हा मारतो, मारायचं नाही, जागृत ठेवायचा. अरे मला हा बोलला, तो बोला, इथं इन्सल्ट झाला, तिथे इन्सल्ट झाला, कुछ करके दिखाएंगे, असं काहीतरी होणं गरजेचं आहे. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट्स, मानवाला वेगवेगळ्या प्रकारच्या सवयी असतात आणि बहुतांशी सगळ्याच वाईट सवयी असतात, अगदी 90% पेक्षा जास्त वाईट सवयी असतात. आणि अशा वाईट सवयीचा आपण स्लेव्ह बनतो, गुलाम बनतो. इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर वाईट हॅबिट्स, वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम वे. आणि तसंच काल जे झालं तेच आज, आज झालं तेच उद्या, उद्या झालं तेच परवा, त्या अगोदर झालं तसंच, सेम टू सेम, सेम टू सेम, सेम टू सेम. अरे काहीतरी बदल केला पाहिजे ना. जीवनामध्ये प्रगती करायचं म्हणजे थोडाफार बदल केला पाहिजे, चेंज केलं पाहिजे. वॉकिंग एव्हरीडे ऑन द सेम पथ ऑफ हॅबिट म्हणूया आपण, असं जर केलं तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. त्यामुळं आपल्या इफ यू बिकम अ स्लेव्ह ऑफ युअर हॅबिट, व्हॉट विल हॅपन? इफ वी बिकम अ स्लेव्ह ऑफ आवर हॅबिट, आपल्या सवयींचा गुलाम झाला तर काय घडेल? वी स्टार्ट डाईंग स्लोली. त्यामुळे जीवनाचा प्रवास करत असताना, वॉकिंग करत असताना, जीवन मार्गक्रमण करत असताना, दैनंदिन जीवन मार्गक्रमण असताना, हे सेम रस्त्यावरनं न जाता, आपल्या सवयींचा गुलाम न होता आपल्याला चेंज व्हावं लागेल.
इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, आपलं दैनंदिन कामकाज जरा बदला ना. एखादा हुशार मुलगा असतो, सारखा पुस्तकी किडा, रात्रंदिवस अभ्यास अभ्यास अभ्यास, नाही चालणार. एखादा खेळाडू असतो, सतत खेळायचंच, नाही चालणार. हुशार मुलगा असेल तर त्यानं खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. खेळाडू असेल तर त्यानं थोडंसं वाचन पण केलं पाहिजे, काही मोटिवेशनल स्पीचेस ऐकले पाहिजेत, कारण त्या वाचनातून काही टॅक्टिक्स निर्माण होणार आहेत. एखाद्याकडे चांगला छंद असेल तर त्यानं तो जोपासला पाहिजे. म्हणजे दैनंदिन कामकाज बघत 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 रोज तेच तेच पेक्षा थोडंसं रुटीन बदला. और इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, माणसाचं जीवन कसं या ठिकाणी नाविन्यपूर्ण नटलेलं पाहिजे. रोज तेच 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 नाही. विअर परिधान करणे असा अर्थ न घेता विअर डिफरंट कलर्स म्हणजे नाविन्यपूर्ण जीवन परिधान केलं गेलं पाहिजे, असलं पाहिजे, उपभोगलं पाहिजे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर, जर आपल्या जीवनामध्ये वेगळे पण नसेल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ऑर इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, मान्य आहे मला काही आपल्याला ज्या काही गोष्टी माहिती नाहीत, आपल्याला ज्या काही गोष्टी माहीत नाहीत त्या गोष्टीबद्दल आपण बोललं पाहिजे, चर्चा केली पाहिजे, इतरांकडून जाणून घेतलं पाहिजे. जर आपल्याला एखादी गोष्ट अपरिचित असेल, एखादी व्यक्ती, थोडंसं बोललं पाहिजे. आणि जर आपण डू नॉट स्पीक दोज यू डो, एखादी अज्ञान असतं मग त्या अज्ञानाबद्दल बोललं पाहिजे. आणि जर आपण बोलू शकलो नाही, यू स्टार्ट डाईंग स्लोली. मीन्स अकॉर्डिंग टू द पोएट, you have to change your routine. You have to wear different colors. You have to speak to those whom you don't know. Otherwise, you start dying slowly. What should we do not to die slowly? आपल्याला जर मरायचं नसेल, हळूहळू स्लो पॉइझनिंग सारखं मरायचं नसेल, लिव्ह लॉंग चिरकाल टिकायचं असेल, तर व्हॉट शुड वी डू, आपण काय केलं पाहिजे? एक नंबरला करता शुड, वी शुड, डूच्या जागेवर जे काय असेल ते क्रियापद उत्तर, आणि राहिलं मग 4 नंबरला टाका. वी शुड चेंज आवर रुटीन, वी आर डिफरंट कलर्स, स्पीक टू दोज वी डोंट नो, नॉट टू डाय स्लोली. तर मरायचं नसेल, वरची पण उत्तरं आहेत, पण थोडंसं आपणही लक्षात घ्या. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, अरे प्रत्येकाला काहीतरी फील, पॅशन, चाहत, आवड असते ना. आपल्या चाहत, आपल्या आवडी निवडी ज्या आहेत त्याच्या अनुभूती प्रत्येकाला असते. प्रत्येकाला ते काही ना काहीतरी आवड निवड छंद असतो. इफ यू अवॉइड, आणि जर तुम्ही ते छंद जो अवॉइड केला, टाळा, यू स्टार्ट डाईंग स्लोली. गायनाचा असू द्यात, वादनाचा असू द्यात, वक्तृत्व स्पर्धेचा, रांगोळीचा, चित्रकलेचा, कोणतंही तुमच्याकडे कला असू द्यात, कोणतीही तुमच्याकडे पॅशन असू द्यात, कोणतीही तुमच्याकडे हॉबी असू द्यात, त्याला फील करा, जाणून ठेवा, जोपासा. त्याला काय होतंय, माझा एवढा वेळ जातो, नाही, 5 तास रियाज, पाऊण तासभर रियाज त्याचा झालाच पाहिजे. कारण जीवनाला मार्ग दाखवणार आहे म्हणजे तुमची आवड निवड. हो, स्पर्धा प्रचंड आहेत, आणि या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर नुसतं कोणीच पुस्तकं किडं होऊन चालणार नाही. तुमच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी तुम्हाला चांगल्या जमतात, ज्या काही छंद आहेत ते जोपासा, त्याला जागा करून द्या, त्याचा सराव करा, अवॉइड करू नका. आणि असं जोपासा, असं छंद करा. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, म्हणजे आपल्या मनामध्ये जे काय अनावर जायला भावना असतात. नाही, मला बाबा गायनाची फार आवड आहे आणि मला आता गायलंच पाहिजे, त्याला काय होते, या गाण्यापेक्षा जरा हे महत्वाचं आहे, ते महत्वाचं नाही. तुमचा गायन छंद आहे ना, तर त्या ज्या गायनाच्या छंदाच्या ज्या टर्ब्युलंट इमोशन्स आहेत, आतून मनातून अंतकरणापासून ज्या अनावर झालेल्या ज्या काय इमोशन्स, भावना आहेत, टाळू नका, अवॉइड करू नका. आणि जर त्या अवॉइड केल्या, यू स्टार्ट डाईंग स्लोली. याचे प्रश्न भरपूर तयार होतात, वेळाअभावी आपण नाही ते पाहणार. दोज विच मेक युअर आईज ग्लिस्टन, म्हणजे ज्या आपल्या भावभावना असतात, अस्थिर अनावर झालेल्या ज्या भावभावना असतात, ते आपले डोळे काय करतात, उघडवतात, डोळे चमकवतात, म्हणजे आपल्याला जागृत करतात. अरे तुला त्याच्यामध्ये आवड आहे, चल त्याच्यासाठी वेळ दे. आणि त्याच्यासाठी जर तुम्ही वेळ द्यायला लागला, असं जर थोडा वेळ नाही दिला ना, तर आपलं दिल काळीज धगधग झालं पाहिजे. शेट यार, आज माझ्याकडून मी सरावच केला नाही, रिहर्सलच झाली नाही, मला आज गायनाचा सरावच झाला नाही. थोडंसं अंतकरण असं धडधडलं पाहिजे त्या काळजीनं. का तर आज मी माझ्या पॅशनला, चाहतला, हॉबीला वेळ नाही देऊ शकलो. ज्या वेळेला तुमचं असं होईल,
वेळ द्या, याला टाळू नका. कारण तुम्ही सतत जागृत राहाल. तुमच्या डोळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चमक निर्माण होते त्या हॉबीमुळे, त्या छंदामुळं, आणि त्याला टाळू नका. काळीजाचं अंतःकरण सतत तुमच्या आवडीनिवडीसाठी सतत धडधडत असतं. त्या धडधडणाऱ्या काळजाला, चमकणाऱ्या डोळ्यांना जागृत करा आणि त्याला जागा करून द्या तुमच्या छंदाची. त्याला टाळू नका. अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. नाही, आपल्याला लिव्ह लॉंग, चिरकाल टिकायचं आहे, बराच काळ जिवंत राहायचं आहे, लवकर नामशेष नाही व्हायचं. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, वी शुड चेंज आवर लाईफ. अदरवाईज यू स्टार्ट डाईंग स्लोली. If you do not change your life, what will happen? क्वेश्चन नंबर 2 आहे. सेकंडचं उत्तर दिलंय. यूचं वी करा. इफ वी चेंज आवर लाईफ, risk for the uncertain, go after a dream, allow ourselves at least once in lifetime. दॅट पासून पुढचा जो प्रश्न पहा, त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. क्वेश्चन क्रमांक 2 पहा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, अरे बदला ना, बाद झालं ना. मला सांगा पोरं हो, तुम्हाला आत्ता कळायला लागल्यापासून 1ली ते 5वी 7वी पर्यंत सोडून द्या, पण 8वी पर्यंत पासून तर तुम्हाला अक्कल आली ना, 7वी 8वी पासून, मग का बरं अजून तुम्ही तुमचं जीवन बदललेलं नाही? लवकर उठत नाही, अभ्यास करत नाही, घरच्यांचं ऐकत नाही, चेंजच करत नाही तुम्ही. तुम्हाला अरे तुम्ही चेंज जर झाला नाही तर तुम्ही टिकाल कसं या जीवनामध्ये? इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन नाही बदललं, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, मी आताच्या माझ्या या कामधंद्यामध्ये सॅटिस्फाय नाही, समाधानी नाही. माझं आता काम काय आहे बाबा, मी आता या ठिकाणी अभ्यास करतोय आणि अभ्यासामध्ये मला आता थोडंसं काय झालं पाहिजे, वेळ समाधान मिळेना. चल आता मूड नाही ना, थोडासा चेंज कर, जा खेळायला वगैरे जा, थोडासा इकडे तिकडे टाइमपास करून ये. मी एक छानसा व्यवसाय करतोय आणि त्या व्यवसायामध्ये मला आता काय समाधान नाही. चल चेंज युअर व्यवसाय. या व्यवसायात नाही यश मिळणार, दुसऱ्या व्यवसायात नाही, त्यात यश मिळालं, समाधान नाही झाला, तिसरा व्यवसाय, त्यात नाही व्यवसाय. असं बदला ना, स्वतःला चेंज करत राहा. आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःला चेंज करा आणि वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड, जर समाधान मिळत नसेल, चेंज लाईफ, चेंज युअर जॉब और विथ युअर लव्ह. किंवा तुम्ही एखादी गोष्ट प्रेमानं, आपुलकीनं, जिव्हाळ्यानं, अंतकरणापासून करत नसाल, नॉट करत नसाल, सॅटिस्फाय विथ युअर लव्ह, नॉट सॅटिस्फाय विथ युअर लव्ह, म्हणजे अत्यंत मनापासून ते आवडतच नसेल, बदला ना. समाधान मिळत नाही, मनापासून आवडत नाही एखादी गोष्ट तुम्हाला, तो जॉब, तुमचं काम, धंदा, ते चेंज लाईफ, चेंज लाईफ करा, बदला, तो मार्ग बदला. जर तुम्ही, इफ यू शुड नॉट चेंज युअर लाईफ, इफ यू डू नॉट रिस्क फॉर द अनसर्टन, मान्य जीवनामध्ये सगळे ध्येय धोरणं आपली अनिश्चित असतात, होप्स, आशा, फ्युचर अनिश्चित असतं, पण त्या अनिश्चित परंतु वाटीत से पण सुरक्षित. इफ यू डू नॉट रिस्क फॉर अनसर्टन, अनिश्चित अशा गोष्टीसाठी, इफ यू डू नॉट टेक रिस्क, जर तुम्ही धोका पत्करला नाही. बघा ना, एक डर के आगे जीत है, अरे हो, पण त्या डर के आगे जीत है मान्य आहे, पण त्यासाठी तुम्ही रिस्क स्वीकारली पाहिजे ना. आणि जर तुम्ही रिस्क कोणती पण रिस्क स्वीकारू नका, जे सेफ अँड साऊंड आहे, ज्याच्यामध्ये सुरक्षितता आहे, पण निश्चित आपल्याला माहित नाही की हे घडेल का नाही, ते घडेल का नाही, ते घडेल का नाही, अरे त्यासाठी जरा झोकून तर द्या ना. इफ यू डू नॉट गो आफ्टर ड्रीम, प्रत्येकाचं काय ना काय स्वप्न असतं, याव करेंगे त्याव करेंगे, रात गई बात गई, दिवस उजाडला की संपलं, माकडासारखं या डाळीवरून त्या डाळीवर विचार निघाला कुठेतरी फिरायला नाही. आपण आपल्या स्वप्नांचा गो आफ्टर केलं पाहिजे. एक फ्रेज आहे, टू गो आफ्टर मीन्स पाठपुरावा करणे, फॉलो करणे. अरे आपल्या स्वप्नांचा फॉलोअप घ्या, पाठपुरावा करा, गो आफ्टर युअर ड्रीम. अँड इफ यू कॅनॉट गो आफ्टर युअर ड्रीम, यू विल नॉट सक्सेस इन युअर लाईफ. आपण जर आपल्या स्वप्नाचा पाठपुरावाच करू शकलो नाही तर कसं काय रे, आपल्या जीवनामध्ये आपण लॉसच होईल ना, हारूच ना. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, अलाव म्हणजे खरं परवानगी देणे, पण आपल्याकडे तो अर्थ नाही. आपल्या इथं निश्चय करणे, डिसाईड, ठरविणे. जर तुम्ही निश्चयच केला नाही की माझं ध्येय आहे, माझं स्वप्न आहे, ते मला केने प्रकारे, आणि त्यासाठी मग तुम्हाला बदललं पाहिजे.
आता निवांत राहिला असाल, लेजी असाल, आळशी असाल, केव्हा पण झोपताना केव्हा पण उठताय, नाही. टाइम शेड्यूल तयार केलं पाहिजे. तुमचं आत्ताचं शेड्यूल हे आयुष आरामी जीवन तुम्हाला बदललं पाहिजे आणि तुमचं चेंज लाईफ केली पाहिजे. आणि कुठपर्यंत चेंज करा, जोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये समाधान मिळत नाही, आपुलकीनं अत्यंत मनापासून एखादी गोष्ट होत नाही, तोपर्यंत बदला 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 आणि आपल्या त्या गोष्टींचा फॉलोअप घ्या. ऍटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम. अरे लाईफ टाईम जीवन आपल्या जीवनामध्ये, जीवनभरामध्ये, आयुष्यामध्ये अरे एकदा तरी येऊन काहीतरी ठरवलं पाहिजे ना, का नाही? मला सांगा. मनुष्य प्राणी म्हणून जन्माला आलाय आणि जर काहीच बनून जर आपण आला जन्माला आणि नंतर असाच जगला ना असाच मेला, कसं चालेल? आपल्या जीवनभर, आयुष्यभर ऍटलिस्ट कमीत कमी वन्स एकदा तरी वी शुड डिसाइड, आपण निश्चय केला पाहिजे. वी शुड फॉलो अवर ड्रीम फॉर अनसर्टन अँड दॅट्स वाय वी हॅव टू टेक रिस्क. जर असं नाही केलं, या सर्व गोष्टींच्या पासून वर सांगितलेल्या गोष्टी, कवीने भरपूर वर गोष्टी सांगितल्या आहेत, सगळ्या कृतीच सांगितल्यात कवीने की नेमकं काय करायचं. मग अशा या गोष्टीपासून, निश्चयापासून, स्वप्नापासून, रिस्क घेण्यापासून, नॉट टू रन अवे, पळून जाऊ नका, माघार घेऊ नका, डिसरिगार्ड, दुर्लक्ष करू नका फ्रॉम सेन्सिबल ॲडवाइस. काही शिक्षक लोक, पालक लोक, बरेच जण समंजसपणाचा, काहीतरी शहाणपणाचा, वाईट शहाणा, समंजस, फुल ऑफ कॉमन सेन्स, समंजपणाचा काहीतरी सल्ले देत असतात. तुला लय कळतं नाही असं म्हणून चालणार पोरं. गेलेला वेळ कधीही परत येत नाही. तुमच्या निश्चयापासून, ध्येय धोरणापासून, स्वप्नापासून, गोलपासून, आशा अपेक्षापासून तुम्हाला रनावे नाही व्हायचं, पळून नाही जायचं, माघार नाही घ्यायची. आणि जर तुम्ही असं केलं तर काय डॅश, काय प्रश्नच पहा ना. द पोएट हॅज लेफ्ट द लास्ट स्टांजा इनकम्प्लीट. कवीनं शेवटचा स्टांजा इनकम्प्लीट ठेवलाय. कवीला अजून बरंच काय सांगायचंय, पण आपण थोडक्यात ते गृहीत धरूया. व्हॉट लाईन विल यू ऍड टू कम्प्लीट इट. मग ती लाईन जर तुम्हाला कम्प्लीट करायची असेल तर तुम्ही काय त्यामध्ये ऍड कराल? मी मगाशीच सांगितलं होतं सुरुवातीलाच की डाईंग स्लोली, टू डाय स्लोली हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि यासाठी बघा इथं त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. हे तिथं फक्त मांडा, संपलं. हे तिथं थोडीसं जर मांडलं तुम्ही तर नक्कीच लक्षात येईल तुमच्या की व्हॉट लाईन विल प्रश्न, भविष्य काळात प्रश्न आणि म्हणून भविष्य काळात उत्तर. यू विल लॉस होप ऑफ अ हॅपी फ्युचर. आपल्या चांगल्या भवितव्याच्या ज्या काही आशा अपेक्षा असतील ना त्याला आपण मुकू, आणि म्हणून आपणाला मागे हटून चालणार नाही, दृढनिश्चय करावा लागेल. ओके, मला वाटतं कवीचे नेमके जे काय विचार आहेत हे आपल्या चांगले लक्षात आलेले आहेत. नाउ इट इज टाइम फॉर द ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. Look here, appreciation of the poem. You know title very well. You know the name of the poet is here Pablo Neruda. Rhyming scheme पोरोहो. तरी आपण कविता पाहिली. या कवितेमध्ये या कवितेमध्ये 5-5, 7-7, कुठं 4 ओळी, कुठं 5 ओळी, कुठं 6 ओळी, कुठं 7 ओळी, या शब्दांच्या शेवटी कुठं यमक जोड्या नाहीतच. याचाच अर्थ असा आहे की ही कविता जी आहे ती मुक्त कविता आहे, रिव्हर्स पोएम आहे, मुक्त काव्य आहे. आणि मुक्त काव्य असल्यामुळं राईम स्कीम, दिस पोएम इज अ रिव्हर्स, मुक्त काव्य आहे. आणि म्हणून या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स नाहीत. हे उत्तर वगैरे नीट पहा. फेवरेट लाईन्स कोणत्या आहेत, कोणाकोणाला प्रत्येक, मी तर म्हणेन की ज्यावेळेला तुम्हाला फेवरेट लाईन कवितेमध्ये विचारतील, तुम्हाला जे मनाला वाटतील ते तुम्ही लिहा. पण हुशार विद्यार्थ्यांना एक लक्षात घ्या, तुम्ही विचारच करणं गरजेचं आहे, कोणत्याही लाईन लिहून चालणार नाहीत. फेवरेट लाईन इथं दिल्या आहेत, वेळेअभावी तुम्ही त्या पाहाल. फिगर ऑफ स्पीच, या कवितेमध्ये बहुतांश कोणकोणत्या प्रकारचं फिगर ऑफ स्पीच आहे, रिपिटेशन, लाईनची पुनरावृत्ती आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली, बऱ्याचदा ह्या लाईन प्रत्येक कडव्याच्या शेवटी, स्टांजाच्या शेवटी आलेल्या आहेत. एकदम लास्ट स्टांजा सोडला तर ही लाईन पुनरावृत्ती आलेली आहे आणि म्हणून रिपिटेशन अलंकार आहे. आणि त्याचं उदाहरण हे आहे ॲनाफोरा अलंकार. काय ॲनाफोरा अलंकार? ॲनाफोरा अलंकार म्हणजे असा शब्दसमूह, असे शब्द किंवा असा वाक्यप्रचार, फ्रेज, शब्दसमूह की तो प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला सेम टू सेम येतो, अशा या अलंकाराला ॲनाफोरा अलंकार म्हणतात. अख्ख्या कवितेमध्ये बऱ्यापैकी आपल्या लेसनमध्ये याच इथं ॲनाफोरा अलंकार बऱ्यापैकी आहे, तो थोडा पहा. अगदी ही शेवटची लाईन जरी, कारण इथं पूर्णविराम आहे, शेवटची लाईन नसती तरी चालली असते, पण अख्खं कडवं आहे म्हणून ते घेतलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि या कवितेचा मेन सार काय आहे, खरं गमक काय आहे कवितेचं, हे फार महत्वाचं आहे. पाठच करायचं. जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पाहिजे असतील ना तर तुमचे हित मार्क्स जाणार आहेत. पाठच करायचं.
सेंट्रल आयडिया, इफ वी वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन इन लाईफ, यशस्वी व्हायचे ना जीवनामध्ये, वी शुड ट्रॅव्हल, रीड, लिसन द साऊंड ऑफ लाईफ अँड अप्रिशिएट आवर सेल्फ. आपल्याला प्रवास केलाच पाहिजे, वाचलं पाहिजे, आपल्या आत्म्याचा अंतःकरणाचा आवाज ऐकला पाहिजे आणि आपलं स्वतःचं कौतुक करायला शिका ना. तुमच्यामध्ये आत काय दडलंय ते पहा ना. वी शुड किल आवर सेल्फ इस्टीम. आपला थोडासा इगो काय करा, मारला पाहिजे. मी हे करणार नाही, ते करणार नाही, इगो जरा कमीपणा घ्या. बाय टेकिंग अदर्स हेल्प, इतरांची मदत घ्या टू इम्प्रूव्ह आवर सेल्फ. आपल्या स्वतःला सुधारणा करायची असेल तर थोडासा आपला इगो मारा आणि इतरांची मदत घ्यायला शिका. वी शुड चेंज आवर डेली रुटीन. आपण आपलं दैनंदिन कामकाज आता बदललं पाहिजे. बाय टेकिंग रिस्क टू फॉलो आवर ड्रीम. आपलं स्वप्न साध्य करण्यासाठी रिस्क घ्यावीच लागेल. आपलं डेली कामकाज, डेली रुटीन बदलून अनेक टप विशिष्ट असा प्लॅन करावा लागेल. असं एक शेड्यूल बनवावं लागेल टू फॉलो अवर ड्रीम. अदरवाईज अन्यथा काय मेसेज आहे तुम्हाला माहितीच आहे. आपल्या कवितेचं टायटल आहेच तेच टायटल, फक्त वेगळ्या अर्थानं मांडा इथं. अदरवाईज तेच टायटल वेगळ्या अर्थानं, वी विल लॉस आवर होप ऑफ अ हॅपी फ्युचर. आणि हेच प्रश्न उत्तर पूर्व बऱ्यापैकी कमी जागेमध्ये जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न, स्पेलिंग वगैरे दिले आहेत. हे थोडंसं पहा, प्रश्न उत्तर वगैरे लिहा. ह्याचा पहिल्यांदा व्हिडिओ ऐकला, कविता थोडीफार समजेल. दुसऱ्यादा व्हिडिओ ऐकत स्पेलिंग लिहा, प्रश्न उत्तर वगैरे लिहा, त्याचा छानसा अभ्यास करा. तिसऱ्यादा ऐका काय नेमकं सांगितलं, जर गरज वाटली तर. अगदी मी तर म्हणतो काय गरज पण नाही, पण छानपैकी ॲप्रिशिएशनचा खास करून थीमचा अभ्यास करा. सगळंच त्याच्यामध्ये आहे. आणि मग मात्र तुमचं इंग्लिश वर्कशॉप सोडवायला घ्या. त्यानंतर जर तुमच्याकडे काय स्वाध्याय वर्कबुक्स वगैरे असतील तर ते सोडवायला घ्या. नाऊ आय थिंक इट इज टाइम फॉर स्टॉपिंग हिअर. we will meet again next time. Okay, till then, goodbye.